तर गुड मॉर्निंग मित्रांनो. चला तर आज संडे स्पेशल ताईने माझ्या आज मच्छीची कढी आणि फिश फ्राय आणि प्रॉन्स फ्राय कसे बनवले ते बघूया. आता वाटप लावून झालं आहे. वाटप छानसं बारीक करून घेतलं आहे, बघू शकता. हे आहे मच्छीचं वाटप, जे विदाऊट भाजलेलं असतं. कच्चं वाटप वाटण लावून घ्यायचं असतं. नंतर त्याला आता सार फोडणीला घालूया. तेल 2 पळी, त्यानंतर लसूण टाकले. लसूण चांगली लाल होईपर्यंत थांबायचं. कढीपत्ता टाकला. चला तर लसूण थोडी लाल झालेली आहे. तर असा छानपैकी वास सुटला आहे. तर त्याच्यात आता आपण आपलं वाटप टाकून घेऊ. मच्छी कढी ही गावच्या पद्धतीत बनवतो आम्ही. कच्चं खोबरं असतं, कांदा, लसूण वगैरे कच्चं, म्हणजे असं ते वाटप भाजायचं नसतं. आणि मिरी वगैरे टाकतात त्याच्यात. मिरी नाही, सॉरी, तिरफळ वगैरे टाकून सार बनवायचं असतं गावच्या पद्धतीत. तर आज रविवार असल्यामुळे आज नॉनव्हेजचा बेत आहे. छानपैकी सार बनवलं आहे. बांगडा फ्राय आहे आणि प्रॉन्स फ्राय आहे. तर कोकमं टाकायचे त्याच्यामध्ये. कोकमं आता आम्ही टाकली. थोडा आंबटपणा असला तर छान लागतो. तर आपण आता थोडं मीठ टाकू चवीप्रमाणे आणि त्याला उकळी यायला देऊ. तर आता छान उकळी आले आहे, त्यामुळे आता आम्ही हे मच्छी टाकून घेऊ सारामध्ये. मच्छी नंतरच वरून सोडायची असते, आधी टाकायची नसते. आधी टाकली की ते एकदम, म्हणजे त्याचे काटे वगैरे निघून जातात, म्हणजे ते घशाला लागू शकतात. त्यामुळे ते वरून सोडायची मच्छी. चला तर आपलं सार रेडी झालं आहे. छानपैकी सार बनलेलं आहे. वाटी पकडा. तर आता आपण नाही तर हे पकडा, असं पकडा. जास्त हे करू. प्रॉन्स फ्राय करायला घेऊया. बस बस. वाटी दिसू दे. चला तर आता आपण हे बेसनचं पीठ घेतलं आहे. बेसन पिठामध्ये आपण आता प्रॉन्स फ्राय करून घेणार आहोत. हे आता रवा टाकला आहे बेसन पिठामध्ये. हे भाकरीचं पीठ आहे, म्हणजे तांदळाचं पीठ आहे. थोडासा मसाला आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. चला तर आपलं आता मिश्रण रेडी झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण प्रॉन्सला आपण मसाला वगैरे लावून ठेवला होता, आगू वगैरे, तर ते आता आपण तव्यामध्ये सोडून घेऊ. चला तर आता आपण मस्त कोटिंग करू. कोटिंग झाल्यानंतर ते तेलात सोडू.
तर आता मच्छी फ्राय करून घेऊया. बांगडा मच्छी आहे, खूप छान लागते खायला. तर आपला मीठ मसाला लावून ठेवला होता, अर्धा तास झाला. तर आता सेम त्याच प्रोटीनमध्ये आपण ते फ्राय करून घेऊ. चला, तर मस्त मीठ मसाला लागलेला आहे. तर आता आपण फ्राय करून घेऊ. चला तर आता आपले प्रॉन्स पण एका साईडला रेडी झालेले आहेत फ्राय होऊन. एका साईडला मच्छी आणि एका साईडला प्रॉन्स छानपैकी असे रेडी करून घेतलेले आहेत. चला तर आता आपण व्यवस्थित लावून घेऊ आणि जेवायला होतो. चला तर आता आपली डिश रेडी आहे, बांगडा फ्राय आणि प्रॉन्स फ्रायची. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा. शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर या खायला बांगडा फ्राय आणि प्रॉन्स फ्राय. चला, धन्यवाद. या जेवायला. कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.